कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीत आता रंग भरायला सुरुवात झाली आहे। श्रीमंत शाहू छत्रपती या निवडणुकीत उभे असल्यानं कोल्हापूरकरांना करवीरचा गादीचा मान राखण्याचं आवाहन हे करण्यात येत आहे। तर मान गादीला मत मोदीला अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावरून विरोधी पक्षाकडून आता जबरदस्त व्हायरल होत आहेत। मान गादीला मत मोदीला असा प्रचार कोल्हापुरात सुरू झाला आहे। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज उमेदवार आहेत, तर महायुतीनं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना रिंगणात उतरवलंय। यंदा कोल्हापूरकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शाहू महाराजांना दिल्लीत पाठवायचं असं कोल्हापूरकरांनी ठरवल्याची चर्चा सुरू झाली आहे। असं असतानाच सोशल मीडियावर मान गादीला मत मोदीला असा प्रचार सुरू झाला आहे। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूरकरांनी मतदान करावं असं आवाहन उमेदवार करतात। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं आमचं अंतर वाढलं होतं। आता पुन्हा महायुती झाल्यानंतर आम्ही सगळे एक झालेलो आहोत आणि मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि 400 पार करण्यामध्ये कुठलेही कार्यकर्ते कुठलीही कसर करणार नाहीत अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचाराला कोल्हापूरकर थारा देणार नाहीत असा दावा काँग्रेसनं केला आहे। कोल्हापूरकर मान गादीलाच देणार असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला आहे। खासदार महाडिक म्हणतात की आम्ही शाहू महाराजांच्यावर वैयक्तिक टीका करणार नाही, मात्र दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीची टीका नाही, म्हणून मी त्याचं उत्तर मगाशीच दिलं की सुरुवात तिकडनं झालेली आहे। त्याच्याबद्दल लेखी तक्रार मी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दिलेली आहे। प्रचारामध्ये नरेटिव्ह सेट करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात। सोशल मीडियावर देखील अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घोषणा आता दिल्या जातात। या घोषणांना सामान्य कोल्हापूरकर कसा प्रतिसाद देतात हे आता मतपेटीतूनच स्पष्ट होणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।